पन्हाळ्यातील ऐतिहासिक शिवतीर्थ तलाव परिसरातील विकास कामांचा सुधारित आराखडा 8 दिवसात सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या। आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले। विशेष अनुदान योजनेतून पन्हाळा नगर परिषदेला मंजूर झालेल्या 10 कोटींच्या निधीतून तलाव परिसरातील बगीचा, पदपथ आणि इतर विकास कामे करण्यात येणार आहेत। आमदार नरके यांनी शिवरायांचा पुतळा स्फूर्तिदायक करण्याबरोबरच लेझर शोचा समावेश करण्याच्या सूचनाही दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी कामे जलद गतीने करण्याचे आदेश दिले असून सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाने स्थळ पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करावे। सुधारित आराखडा तयार करून प्रशासनाकडे सादर केल्यानंतर मे अखेरीस कामे सुरू करण्यात येणार आहेत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।